कुंभोजमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी, क्रांतीज्योतीचे भव्य स्वागत। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारे थोर साहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त कुंभोज येथे विविध उपक्रमांमधून उत्साह आणि अभिमान कार्यक्रम साजरे करण्यात आले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। कार्यक्रमाचं आयोजन समस्त मातंग समाज कुंभोज यांच्या वतीनं करण्यात आले होते। प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर भाष्य करत त्यांच्या समाज सुधारणेतील योगदानाचे स्मरण केले। या कार्यक्रमाला गटनेते किरण माळी, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, जव्हार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, माजी सरपंच प्रकाश पाटील, सदस्य दावीद घाटगे, लखन भोसले, सदानंद महापुरे, अनिकेत चौगुले, भरत भोकरे, अजित देवमोरे, अमरजित बंडगर, तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब डोणे, पोलीस पाटील पठाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जयंतीनिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर आंबेडकर चौक, दीपक चौक, इंदिरानगर, अण्णाभाऊ साठे नगर परिसरातही प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम पार पडले। कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृती, त्यांचा लढा आणि प्रेरणादायी विचार यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे उपक्रम प्रभावी ठरले। विशेष म्हणजे सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी वाटेगाव येथून क्रांती ज्योत कुंभोज येथे आणण्यात आली। ही ज्योत गावातील विविध भागात फिरवत भव्य स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाची सांगता सामाजिक एकतेचा संदेश देत प्रेरणादायी वातावरणात झाली। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।